आप देख रहे हैं LN न्यूज। बोला। रत्नागिरी या ठिकाणी जी युनिटी ऑफ मूलनिवासी नावाच्या संघटनेने बामसेफ या संघटनेचा गैरवापर केला, बामसेफ या संघटनेचा लोगो आणि बामसेफ या संघटनेचे नाव हे वापरून त्यांनी प्रशिक्षण शिबिर वगैरे घेतलं आणि असं करत असताना त्यांनी या समाजातून फंडिंग वगैरे एकत्र केली आणि तिचा गैरवापर करत आहे। तर अशा या गैरवापराला आळा बसावा म्हणून डॉक्टर विद्या नागावकर यांच्याद्वारे रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला 21/5/2023 रोजी कळविण्यात आले होते। पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही। चौकशी करण्यास किंवा पाबंद करण्यास किंवा हे खरंच आहे का हे सत्य पडताळण्यासाठी खूप कालावधी घेतला आणि त्या ठिकाणी API मनोज भोसले यांनी जाणीवपूर्वक ही अशी दिरंगाई केलेली आहे। आणि अशी दिरंगाई करत असताना परत ज्या विद्या मॅडम आहेत, विद्या नागावकर मॅडम आहेत, यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला। या महिला असताना त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांनी दबावतंत्राचा वापर केला। त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करूनही प्रशासनानं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ॲट्रॅसिटीचे गुन्हे नोंद आहेत, पण त्यावरही सरकार कुठल्याही पद्धतीची कार्यवाही करत नाही। आणि अशा पद्धतीने SC ST आणि OBCचे जे मागासवर्गीय लोक आहेत यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहे प्रशासन। तर या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि या सर्वांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आज भारत मुक्ती मोर्चाकडून हे आंदोलन करत आहोत। आणि हे आंदोलन करत असताना मी स्वतः राहुल सोनुले, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष, माझ्यासोबत माननीय नईम कासमी सर आहेत, हे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत औरंगाबाद शहराचे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या संघटनेचे, हे माननीय अलियार खान शहर कार्याध्यक्ष औरंगाबाद भारत मुक्ती मोर्चाचे आहेत, आणि आमचे सिनियर कार्यकर्ते आहेत आपले रुपेश बर्डे सर आहेत, हे आमचे सिनियर कार्यकर्ते आहेत। आणि या ठिकाणी हे जे आंदोलन सफल करण्यासाठी अनेक संघटनांनी वगैरे पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद। ओके।